आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रम थोडंसं मी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस परमेश्वर कसा आम्हाला मार्गदर्शन करतो, कसं आम्हाला नेतो याच्याबद्दल पाहत आहे. आज वचन पाहूया. स्तोत्रसंगीता 25 अध्याय त्याच्या 4 वचन. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. आज आमचा चालणारा वाट आम्हाला ठाऊक नाही आहे, पण परमेश्वराचा मार्ग देवाने आम्हाला शिकवलं तर आमचा मार्ग उत्तम मार्ग होईल. कारण येशूने म्हटलं योहान 14:6 मार्ग, सत्य व जीवन मीच आहे आणि माझ्याशिवाय कोणी पित्याजवळ येऊ शकत नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, या जगामध्ये मार्ग दाखवणारा आणि मार्ग बनून येणारा तो मार्गदर्शन करणारा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. कारण आमच्या मार्गाला बिघडणारा, आमच्या मनाला बिडवून टाकणारा काय आहे? आमच्या मनातील पाप, आमच्या जीवनातील अधर्माचं काम. पण हे सर्व मिटवण्यासाठी 2000 सालीपूर्वी येशू ख्रिस्त स्वर्गातून मानव म्हणून उतरून आला आणि आमच्याकरिता, आमच्या जीवनाकरिता, जसं पेत्रांची पहिली पत्री 2:24 म्हणते, येशू ख्रिस्ताने तुमची आमची पापे आपल्या स्वदेहा निहून क्रूसामध्ये त्याने मरण पावला. आपल्या शरीरामध्ये क्रूसावर पापाला मिटून टाकला. हो प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या पापाच्या क्षमा मागा. परमेश्वर तुमच्या पापाची क्षमा करेल आणि तुम्हाला सुटकारा भेटेल. नंतर परमेश्वर आपल्या मार्ग तुम्हाला दाखवेल. त्या मार्गाने तुम्ही नेले ना, या जगामध्ये उत्तम मार्गामध्ये चालणार आणि शेवटी स्वर्गाला जाण्याचा मार्ग तुमच्यासाठी पण उघडं राहील. विश्वास करणार का? येशूकडे येणार आहे का? चला प्रार्थना करूया. पवित्र बापा, धन्यवाद प्रभू, तू आम्हाला तुझा मार्ग दाखव प्रभू. तुझा मार्ग सरळ आहे, उत्तम आहे आणि स्वर्गापर्यंत आम्हाला नेणारा मार्ग आहे. तसं आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येक जीवनामध्ये त्यांच्या जीवनाचं सर्व पाप काढून टाक प्रभू. त्यांच्या वाकडे तेकडे मार्गाला तू सरळ कर प्रभू. आणि या दिवसापासून तुझ्या मार्गामध्ये चालून आणि या जगामध्ये उत्तम जीवन त्यांना मिळालं पाहिजे आणि स्वर्गापर्यंत हा मार्ग नेणारा हे येशूचा मार्ग आहे. त्या मार्गामध्ये चालव, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा, ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.